मराठवाड्यात सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलाय। काल एका रात्रीत नांदेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातली अनेक गावं पाण्याखाली गेलीत। ही अक्षरशः पाण्याखाली गेलेली गावं हजारो हेक्टर शेतीचं झालेलं नुकसान आणि शेकडो जनावरांचा मृत्यू नांदेडमध्ये झालाय। नेमकी नांदेडची काय परिस्थिती आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नांदेडच्या मुखेडमधली ही दृश्य। मुखेडकर साखर झोपेत असतानाच आभाळ फाटलं आणि अनेक गावं पाण्याखाली गेली। मुखेडमध्ये 24 तासात तब्बल 206 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव ही गावं पाण्याखाली गेली। अनेक गावांमध्ये पूर आलाय। गावाकडे जाणारे अनेक रस्ते बंद झाले। परंतु संख्या 150-200 पेक्षाही जास्त आहे, तर ते आपल्याला लवकरच कळेल। त्याचसोबत आता पुढच्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडे पण वेदर फोरकास्टमध्ये पाऊस आहे। तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे। तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे। बिदर कलेक्टर आहे, लातूर कलेक्टर आहे, यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली। दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे, परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवल्स आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला ते शेअर करत आहेत। परंतु सुदैवाने आता पाऊस थांबला आहे आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे, तर जे उर्वरित जे बचाव कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। मुखेडमधील लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वृद्ध नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। रावणगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। काय बघल्या रात्री? बघल्या पाणी आता बघल्या वरी आल्या, बापाला सोडून दिल्या। मला उचलून आणून बसले तिथं बघा वाड्यामध्ये। मला चलाय नाही गेलं, काय नाही गेलं, माझ्या पाणी इतकं आलं, मला उचलून आणले। या सगळ्या बहिणी आहेत, भाव आहेत, माझ्या वडील, मला काही सुधार नाही गेलं बघा साहेब। असं बघलं आम्ही कवाच बघल्या नाही। सोबत काय घडलं रात्री? काय नाही घडा, हेच आम्ही होते भाऊज आल्या होत्या बघायला, आल्या होत्या, राहिले येऊन राहिलं तर अचानकच एकला पाणी सुरू झालं। आता त्यांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला। आता घरी गेलं तर घरी पाणी आलं, दणानं आल्या इतक्या पाण्यामध्ये, देशाच्या ह्याच्यामध्ये आल्या, घरामध्ये तर येऊन बसल्या। येऊन कसं होतं चित्र? झोपेतच अचानक पाणी आलं साहेब, उठल्या, पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकल चौकड, मग पाणी आल्या म्हणजे शेळ्या सोडल्या, ढोरं सोडल्या, वरी हाणून टाकल्या, वरल्या घरी आलो, सासऱ्याला धरून हात धरून नेवला आलतो। वरल्या घरी 30% पाणी येणार हा म्हणले साहेब लोक आतापर्यंत आम्हाला 30% म्हणताना आम्ही नकर हे केल्या, वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसल्या चलत नेऊन। रात्रीत झालेल्या ढगफुटीमुळे अनेक जनावरं अडकून पडली आणि पाण्यात बुडून जनावरांचा मृत्यू झाला। मुखेडमध्ये तब्बल 50 म्हशी वाहून गेल्या तर अनेक म्हशींचा मृत्यू झालाय। मुखेड तालुक्यात अतिवृष्टीनं लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातनं मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। रविवारी रात्री सुमारे 206 मिलीमीटर इतका पाऊस झाला। रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झालंय। रावणगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत, तर भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून ते देखील सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय। नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत। एनडीआरएफची एक टीम, एक लष्करी पथक मुखेडमध्ये दाखल झालंय। ढगफुटीसारखी स्थिती असतानाही काही नागरिकांना अंत्यविधीसाठी आपला जीव धोक्यात घालावा लागला। नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातूनच मृतदेह नेण्यात आला। मुखेड तालुक्यातल्या तारदवाडी इथे ही घटना घडली।
नांदेडमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे। विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं चिंता अद्यापही कायम आहे। विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्राचे 8 दरवाजे उघडले असून 85,883 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। मुखेड तालुक्यातील परिस्थिती चिंतेची असून मुख्यमंत्र्यांनी देखील याचा आढावा घेतला। पावसाचा जोर मुखेडमध्ये असाच राहिला तर स्थिती आणखी चिंतेची होऊ शकते। अजूनही अनेक गावांपर्यंत मदत कार्य पोहोचलेलं नाही। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।